अ, आता सर गेले 15-20 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय. तर नेमकं भारतामध्ये जपानी भाषा शिकण्याचं आणि समजून घेण्याचं महत्त्व तुम्हाला कितपत आणि कशा प्रकारे वाटतंय? बघा कसं आहे की तुम्ही चांगला प्रश्न केला. जनरली कसं आहे की विद्यार्थ्यांमध्ये एक चाकोरीबद्ध शिक्षण घ्यावं वाटतं त्याला. समजा कोणी बँकिंगकडे जाते, कोणी इंजिनिअरिंगकडे जाते. आता विद्यार्थ्यांनाही बरचसं माहीत नाही आणि तशा प्रकारचा अवेअरनेस जो पाहिजे तो नाही आहे. सध्या तरी नाही आहे. बरोबर, आहे बरोबर. पुणे मुंबई साईडला आहे. पुणे मुंबईला साईडला आहे. हं, इकडे या विद्यार्थ्यांमध्ये तो अवेअरनेस नाही. तर मी बरेच वर्षापासून ते पण काम करून राहिलो की सेमिनारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सेमिनार कॉलेजला जातो मी. त्यांना पटवून सांगतो की त्याच्यामध्ये तुला करिअर आहे, तू करू शकतो आणि बरोबर, तुला बरोबर. जमू शकतं. हो, हो. तुलाही जमू शकतं. तू करू शकतो. हं, हं. तर अशा माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मी जागृती करत आहे हं, हं. की आता बरेचसे विद्यार्थी माझे फॉरेनमध्ये जात आहेत, जपानला आहेत, कोणी USA ला आहेत, UK ला आहेत. हे कशा अच्छा. माध्यमातून सांगतो ना, कारण विद्यार्थ्यांना हे बघा, आताचा विद्यार्थी खूप अलर्ट आहे. प्रश्न निश्चित. नाही. प्रश्नच काय नाही. आहे की त्याला दिशा पाहिजे. ती दिशा सरळ समजत नाही त्याला. हां, हां, हे हां. महत्वाचं आहे. म्हणजे त्याला येत नाही असं नाहीये. त्याला खूप बरोबर, काही येते. कारण बरोबर. सध्याचा जमानाच आहे, इंटरनेटचा, एआयचा जमाना आहे. हं, हं. त्यामुळे तो आपल्यापेक्षा आता सध्या खूप हुशार आहे. बरोबर, पण त्याला पुढचं डेस्टिनेशन पर्यंत कसं जावं हे त्याला माहित नाहीये. बरोबर, बरोबर.